एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची शरद पवारांनी भेट घेतली। शरद पवार यांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनाही फोन केल्याचं कळतंय। एमपीएससीमधील ईडब्ल्यूएस तसंच ईएसबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावरती तात्काळ शासनाने तोडगा काढावा अशा पवारांनी सूचना दिल्याचं कळतंय। एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर इथे भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या। विद्यार्थ्यांकडून जागा वाढी संदर्भात सरकारने निर्णय करावा अशी सुद्धा शरद पवारांकडे मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना सुद्धा फोन करण्याचं आश्वासन देण्यात आलं। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात माहिती देतील। निलेश, या संपूर्ण भेटी दरम्यान एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्यासोबत कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली आणि त्यानंतर कशा पद्धतीने यावरती आपण पावलं उचलण्याबद्दल शरद पवार यांनी सांगितलंय? शरद पवारांना रजनीश सेठ जे एमपीएससीचे अध्यक्ष आहेत त्यांना फोन केला होता आणि एमपीएससीच्या आता एमपीएससीच्या ज्या परीक्षा सुरू आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस एसईबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत यावर तत्काळ तोडगा काढावा अशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। यासोबतच या विद्यार्थ्यांकडून सातत्यानं जागा वाढीसंदर्भात मागणी होते, ही मागणी देखील सरकारनं तत्काळ पूर्ण करावी अशा देखील सूचना दिलेल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार लवकरच पत्र लिहिणार आहेत आणि त्या अनुषंगानं आपले जे मुद्दे आहेत ते त्या ठिकाणी मांडणार आहेत। विद्यार्थ्यांचं जवळजवळ शिष्टमंडळ हे अर्धा ते पाऊण तास शरद पवारांसोबत होतं आणि त्या ठिकाणी ज्या चर्चा झाल्या त्याच्यामधले हे प्रमुख मुद्दे आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत। आता एमपीएससी आयोगाकडून उद्याची वेळ विद्यार्थ्यांसाठी देण्यात आली आहे अशी देखील प्राथमिक माहिती मिळते। कदाचित उद्याच एमपीएससीची एक बैठक रजनीश सेठ यांच्या माध्यमातून होईल। विद्यार्थी कदाचित त्या बैठकीसाठी जातील आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ईडब्ल्यूएस एसईबीसी मध्ये काय अडचणी येत आहेत हे देखील समजून घेतले जातील आणि जागावाढी संदर्भामध्ये ज्या काही निर्णय आहेत तो देखील सरकार पातळीवर सोडवण्यात येईल अशी शक्यता आहे। पूर्वी धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। तर ज्या तांत्रिक अडचणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना येत आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी शरद पवारांची आज भेट घेतली आणि या संदर्भामध्ये तोडगा काढण्याच्या दृष्टीने आपण संबंधितांची चर्चा करू, किंबहुना मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपण या संदर्भामध्ये बोलू अशा पद्धतीचं आश्वासन शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।